सिडको येथील फोटोमळा अंबड नाशिक इथे श्री विष्णू महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ या 7 दिवसीय पंचकुंडात्मक श्रीमद भागवत कथेचं भव्य असं आयोजन करण्यात आलंय। या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ ध्वजारोहण आणि भूमिपूजनानं करण्यात आला। यावेळी परिसर भक्तिमय वातावरणानं अगदी भारावून गेला होता। या श्रीमद भागवत कथेचे कथावाचन प्रमुख राष्ट्रीय संत जगन्नाथ मिठाधीश्वर श्री महंत राघवदासजी महाराज हे करणार आहेत। त्यांच्या ओघवत्या वाणीमधील भागवत कथेमुळे भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे। हा कार्यक्रम 9 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये पार पडणार आहे। सोमवारी 10 मार्च रोजी कथेची अधिकृत सुरुवात होणार आहे। या ज्ञानयज्ञाच्या निमित्तानं पंचकुंडात्मक विष्णू महायज्ञ, धार्मिक विधी, प्रवचन आणि भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। भागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना धर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा संदेश देण्यात येणार आहे। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, दीपक दातीर, शरद फडोळ, प्रतिभा पवार, नगरसेवक मुकेश शहाणे, भागवत अरोटे, राकेश दोंदे, सुधाकर बडगुजर, हर्षा गायकर, तानाजी पडोळ, सुवर्णा मटाले, निवृत्ती इंगोले, रामदास मेदगे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी आयोजकांच्या या उपक्रमाचं कौतुक करत भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं। या धार्मिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विभास सिंह असून उपाध्यक्ष राहुल सिंह आणि उत्तम सिंह, कोषाध्यक्ष राजसिंह तसेच सल्लागार राम उदार सिंह, सुबोध सिंह, विकास मिथिलेश सिंह, ललित सिंह, अजय सिंह, कमलेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा ज्ञानयज्ञ यशस्वीरित्या पार पडत आहे। भाविकांनी 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञास उपस्थित राहावं आणि आध्यात्मिक लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। प्रकारचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा राष्ट्रीय संत जगन्नाथ पीठाधीश्वर महाराज, संत राघवदासजी महाराज, भागवत भास्कर अयोध्येजी यांच्या अमृततुल्य वाणीतून हा दुग्ध शर्करा योग आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये सर्व रामायण ज्यांचे जय श्रीराम ज्या रामकथा ऐकण्याचा हा दुर्लभ योग दुग्ध शर्करा योग सेवेकऱ्यांना प्राप्त होते। चैत्र कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक 10 मार्च 2026 व 2026 मार्च। सर्वांना जय श्रीराम। येत्या 9 मार्च ते 16 मार्च या दरम्यान फोटोमळा पडोळनगर विष्णू यज्ञ आणि श्रीमद भागवत कथा ही फोटोमळ्यामध्ये आमच्या पूर्ण उत्तर भारतीय मोर्चा आणि तुमच्या ग्रुपचं नाव रीड करून घे राजपूत विकास फाउंडेशन यांनी ही कथा ठेवलेली आहे। तर मी सर्व जनतेला एकच आव्हान करेल का 9 मार्च ते 16 मार्च पर्यंत सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि आवर्जून या कथेसाठी इथं उपस्थित राहावं। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। आज हमारे राजपूत विकास फाउंडेशन के सभी मान्यवर पहुंचकर और हमारे इस जग समिति के जितने भी सदस्य हैं, पदाधिकारी हैं, वो पहुंचकर श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न किया। इसमें आए हुए सभी आगंतुक को हम लोग इस जग समिति और राजपूत विकास फाउंडेशन के तरफ से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बधाई देता हूँ कि इस जग को संपन्न कराने के लिए आज शुरुआत में सभी लोग उपस्थित हुए और मुझे विश्वास है कि ये लोग पूरे जग को बहुत अच्छे तरीके से इस जग को संपन्न कराने में, सफल कराने में भाग लेंगे। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।